नमस्कार. सरकारी किंवा प्रशासकीय काम हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? कदाचित फाईल्सचे मोठे ढिगारे, किचकट नियम आणि कधीही न संपणारी प्रक्रिया, बरोबर ना? पण याच गुंतागुंतीच्या जगात सुसूत्रता आणण्यासाठी काही ठोस प्रयत्न केले जातात. आज आपण अशाच एका परिपत्रकाचं विश्लेषण करणार आहोत, जे प्रशासकीय कामाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी एक नवा आराखडा सादर करतं. चला तर मग यात नेमकं काय आहे ते सविस्तरपणे पाहूया. आपल्याला अनेकदा प्रशासकीय काम खूपच क्लिष्ट आणि वेळखाऊ वाटतं नाही का? आपली फाईल कुठून कुठे जाते, त्यावर निर्णय कोण घेणार आणि आपल्या कामाला नक्की किती वेळ लागेल याबद्दल नेहमीच एक गोंधळ असतो. हा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी येतोच. पण मग यावर उपाय तरी काय? तर हीच समस्या सोडवण्यासाठी हे परिपत्रक तयार केलं गेलं आहे. याकडे फक्त नियमांची एक यादी म्हणून पाहू नका. उलट प्रशासकीय कामातले अडथळे दूर करून ते अधिक वेगवान आणि परिणामकारक बनवण्यासाठी तयार केलेला हा एक विचारपूर्वक केलेला प्लॅन आहे. चला तर मग या आराखड्याचा पाया काय आहे आणि त्याचा मूळ उद्देश काय आहे ते आधी समजून घेऊया. या परिपत्रकाचा मुख्य हेतू अगदी स्पष्ट आहे. प्रशासकीय कामात एकसमानता म्हणजे कन्सिस्टन्सी आणणं, कामाची गती वाढवणं आणि त्यातून चांगले परिणाम म्हणजे इफेक्टिव्हनेस साधणं. सोप्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रभावी काम व्हावं, यासाठीच ही संपूर्ण रचना तयार करण्यात आली आहे. कोणतीही मोठी आणि प्रभावी सिस्टम खरं तर छोट्या छोट्या गोष्टींवरच अवलंबून असते. म्हणूनच या आराखड्याची सुरुवात होते ती थेट कार्यालयातील कर्मचारी आणि तिथल्या वातावरणापासून. इथे 4 मूलभूत गोष्टींवर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर येणं, कामाची जागा स्वच्छ ठेवणं, एक योग्य ड्रेस कोड पाळणं आणि कागदपत्रांची व्यवस्थित नोंद ठेवणं. आता या गोष्टी वाटायला खूप साध्या आहेत, पण याच गोष्टी कामाच्या ठिकाणी एक व्यावसायिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि साहजिकच यामुळे कामाची गुणवत्ता आपोआप सुधारते. आता यातले काही नियम जरा आणखी स्पष्टपणे पाहूया. जसं की सगळ्या कर्मचाऱ्यांनी सकाळी 9:45 ते 10च्या दरम्यान बायोमेट्रिक हजेरी लावूनच कामावर यायचं. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी ऑफिसमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि रेकॉर्ड ठेवण्यासाठी 6 बड्डी पद्धतीचा वापर करायला सांगितला आहे. ही एक जुनी पण खूप प्रभावी पद्धत आहे, ज्यात कागदपत्रे विषयानुसार वेगवेगळ्या गठ्ठ्यांमध्ये विभागून ठेवली जातात, ज्यामुळे ती नंतर शोधायला खूप सोपी जातात. चला आता पुढच्या आणि खूप महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ऑफिसमधली शिस्त तर झाली, पण माहितीचा प्रवाह म्हणजे एका फाईलचा प्रवास कसा होणार हे पाहूया. तो कसा अचूक आणि वेगवान होईल हे हा आराखडा ठरवतो. म्हणजे बघा, प्रत्येक फाईलची रचना कशी असेल याचे सुद्धा स्पष्ट नियम आहेत. प्रत्येक फाईलमध्ये टिप्पणी म्हणजेच नोटिंगसाठी एक वेगळा विभाग आणि पत्रव्यवहारासाठी दुसरा वेगळा विभाग असेल. टिप्पणीचा भाग 200 पानांपेक्षा जास्त असू नये. यामागे कारण असं की फाईल उगाचच जाड आणि हाताळायला अवघड होऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अधिकाऱ्यांनी दिलेला अभिप्राय हा नेहमी स्पष्ट आणि मोजक्या शब्दांचा असावा, जेणेकरून निर्णयांमध्ये कोणताही गोंधळ होणार नाही. आता यातला हा एक नियम बघा, किती बारकाईने विचार केला आहे. जर फाईलमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्राचा उल्लेख केला असेल तर त्याला ठळकपणे ओळखता यावं यासाठी एक फ्लॅग लावायला सांगितलं आहे. यामुळे होतं काय आहे की महत्त्वाचे मुद्दे कधीही नजरेतून सुटत नाहीत. फाईल कोणत्या क्रमाने आणि कुणाकडून कुणाकडे जाईल याचाही एक ठरलेला मार्ग आहे. लिपिकापासून सुरू होऊन ती वरिष्ठ सहाय्यक, मग कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि त्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकाऱ्याकडे जाईल. हा क्रम ठरवून दिल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित होते आणि कामाला उगाचच उशीर होत नाही. पण हे सगळं का करायचं? या सगळ्या अंतर्गत प्रक्रियांचा अंतिम उद्देश हा लोकांना चांगली सेवा देणं हाच आहे. आणि त्यासाठी जबाबदारी निश्चित करणं आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि इथेच हा आराखडा एका खूप महत्त्वाच्या बदलावर भर देतो. तो म्हणजे पारंपरिक, कागदावर आधारित आणि वेळखाऊ पद्धती सोडून आधुनिक, डिजिटल आणि पारदर्शक ई-ऑफिस प्रणालीकडे वळण्याचा. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं. या आधुनिकीकरणासाठी एक पक्की डेडलाईनसुद्धा देण्यात आली होती. 1 जुलै 2023 पासून सगळं कामकाज हे ई-ऑफिस प्रणालीद्वारेच झालं पाहिजे, अशा स्पष्ट सूचना होत्या. यावरून प्रशासनाचा बदलासाठीचा निश्चय दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या नियमांचा थेट संबंध जनतेशी आहे. न्यायालयीन प्रकरणांवर लगेचच कारवाई करणं, ऑफिसमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी एक वही ठेवणं आणि लोकांना अधिकाऱ्यांना भेटता यावं यासाठी दुपारी 4 ते 5 ही वेळ निश्चित करणं, या सगळ्या गोष्टी प्रशासनाला अधिक लोकाभिमुख बनवतात. तर या सगळ्याचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला
तर हा संपूर्ण आराखडा केवळ अंतर्गत कामकाज सुधारण्यापुरता मर्यादित नाही. याचा खरा उद्देश नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय सेवांचा दर्जा उंचावणं हा आहे, जेणेकरून त्यांचा प्रशासनावरील विश्वास वाढेल. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की कागदावर उत्तम दिसणारे असे नियम प्रत्यक्षात सार्वजनिक सेवेचा अनुभव सुधारण्यात खरोखर यशस्वी ठरू शकतात का? यावर नक्कीच विचार करायला हवा.